नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एपी म्हणजे काय बघितलं. लगतच्या कॉन्जुगेटिव्ह टर्म मधला डिफरन्स जर सेम आला तर आपण त्याला एपी म्हणलं होतं, करेक्ट. आणि मग आपण आज नवीन पॉइंट बघायचा, nth टर्म ऑफ एपी. nth म्हणजे पुन्हा त्याला काय म्हणतो, टी एन. nth म्हणजे काय, जनरल टर्म. तेव्हा nth टर्म ऑफ एपी काही म्हणलं जातं, जनरल टर्म म्हणलं जातं. तेव्हा nth टर्म किती नंबरचे असतात. फॉर एक्झाम्पल आपण एक एपीचं उदाहरण बघू. एक्झाम्पल की 5, 8, 11, 14. दिस इज एपी. दिस एक्झाम्पल इज एपी. यस. 8तून 5 गेले 3 राहिले, 11तून 8 गेले 3 राहिले, 14तून 11 गेले 3 राहिले. मग दिस इज एपी. आणि किती इन्फानाइट टर्म्स आहेत पुढे लक्षात घ्या. आता त्याच्या पुढची जर म्हणलं तर कितीचा फरक आहे, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 4, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17 आणि 3 20, 20 आणि 3 23, 23 26. अशा तुम्ही किती टर्म लिहू शकता. आणि मग तुम्हाला म्हणलं ह्या सिरीज मधली किंवा ह्या टर्म मधली 100वी टर्म किती असेल. ही टर्म नंबर 1 याला म्हणजे टर्म नंबर 1 ए ने डिनोट केला जातो पहिले. टर्म नंबर 2, टर्म नंबर 3 11 आहे, टर्म नंबर 4 14, टर्म नंबर 5 6 7 8. अशी टर्म नंबर 100 किती असेल. तो म्हणतो काय हरकत नाही, काढतो सर. 26 आणि 3 29, 29 आणि 3 31 करत राहायचं. 2 पेज भरते. पण असं न करता 100वी टर्म तुम्हाला काढता येते. त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला बघायचा. किती विचारली, टर्म नंबर 200 विचारली तरी काढता येते. टर्म नंबर 10 किती विचारता येते, याच्यातली टर्म नंबर 10 न असं करता नाही तर 3 3 वाढले 2 पेज भरते. न करता आपल्याला टर्म काढता येते, एन काढता येते. टर्म नंबर 10 किती आहे आपण काढू शकतो. याच्यातली टर्म नंबर 100 किती, टर्म नंबर 200 किती आपण काढू शकतो. म्हणून nth टर्म काढण्याचा एक फॉर्म्युला बघायचे. दोनच फॉर्म्युले ह्या चॅप्टर मध्ये. टीएन टर्म नंबर, nth टर्म काय म्हणजे त्याला nth टर्म ऑफ एपी. मग ती किती असो आपण तुम्हाला काढता येते, लक्षात घ्या. आणि मग त्याचा फॉर्म्युला आहे टीएन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टीएन nth टर्म काढण्याचं सूत्र आहे. ए म्हणजे फर्स्ट टर्म, एन म्हणजे टर्म नंबर, टर्म की 10 नंबर, 11 नंबर, 12 नंबर. टीएन म्हणजे टी10 म्हणजे समज टी10 आपल्या समजते किती, टी5, टी5 1 2 3 4 5 किती 17. टर्म नंबर 5 ची व्हॅल्यू किती आहे 17. नीट लक्षात घ्या, ही टीएन आहे. म्हणजे आपण असं मानू शकतो टी5 इक्वल टू ए कोण आहे इथं 5, एन कोण आहे 5, करेक्ट. टर्म नंबर 5 मायनस 1, डी किती आहे डिफरन्स तिथला किती 3. त्याच्यानंतर टी5 ची व्हॅल्यू काढू शकतो. असं टी100 जर विचारलं तर किती होईल टी100. तर किती होईल 100 मायनस 1. फर्स्ट टर्म तीच, लास्ट टर्म. पुन्हा सांगतो टर्म नंबर 5 ची व्हॅल्यू किती 17 आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला ती माहिती आहे, त्याच्यावर तुम्हाला काढू शकता. तर टर्म नंबर 3 किती आहे 11. टर्म नंबर 2 किती आहे, त्याची व्हॅल्यू 8 आहे, लक्षात घ्या. एन की तो 5 नंबर, एन म्हणजे नंबर आहेत ते नॅचरल नंबर आहेत. 1 2 3 4 5 6 किती टर्म नंबर 1 असेल, टर्म नंबर 2, टर्म नंबर 100, टर्म नंबर 1000. या सिरीज म्हणजे 1000 सुद्धा तुम्हाला काढता येते ह्या फॉर्म्युल्याने. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे पुन्हा एकदा बघा. टीएन इक्वल टू, प्रॉब्लेम घ्यायचा तुम्हाला अजून जास्त समजा. टीएन इक्वल टू nth टर्म ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. फॉर्म्युला नीट बघा, खूप सिंपल आहे. ए प्लस आहे n minus 1 into d. d is the common difference. n is the term number, natural number है. a first term, t n is the term ची व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. t5 जर म्हणलं तर 1 2 3 4 5 17. t5 ची व्हॅल्यू किती, टर्म नंबर 5 ची व्हॅल्यू किती 17. अशा अर्थाचं हा फॉर्म्युला. अजून एक फॉर्म्युला आपल्याला पुढच्या एक्सरसाइज मध्ये बघायचा आहे. आपलं समज हा फॉर्म्युला 20 वेळा तुम्ही लिहून काढायचा आहे, मला टाकायचा आहे. सिंपल काम दिले, पाठ करायचं आहे. 20 गोळ्या घ्यायच्या. टीएन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. नीट बघा एन. आणि याच्यावरच आधारित आपल्याला
एक्सरसाइज बघायची खूप सिंपल आहे. एक एक प्रॉब्लेम घेऊन म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. पहिला सिंपल प्रॉब्लेम बघू म्हणजे अजून क्लिअर होईल. प्रॅक्टिस सेट 3.2 प्रॅक्टिस सेट 3.2 त्यातला क्वेश्चन नंबर 1 बघू आज. खरं तो कालच झालेला आहे पण एक त्यातला समजून सांगतो, बाकीचे 3 तुम्ही करू शकता. क्वेश्चन नंबर 1 रीड करतो, टेक्स्ट बुक जवळ राहू द्या. राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी. एक एपी दिली तुम्हाला 1, 8, 15 and 22. एकच गणित घेतो, ऑलरेडी झालेली मागते पण ते रिपीट झाले आणि बाकीचे 3 तुम्ही करा. सिंपल आहे. हिअर a इक्वल टू बॉक्स दिलाय त्यांनी, t1 इक्वल टू बॉक्स दिलाय, t2 इक्वल टू बॉक्स दिलाय, t3 इक्वल टू बॉक्स दिलाय. आणि मग आपल्याला a किती येतं 1 म्हणजे t1 किती झाला 1, t2 8 आणि t3 किती आहे 15 लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला ते विचारलंय t2 मायनस t1 बॉक्स दिलाय. डायरेक्ट उत्तर t2 मायनस t1 8 बॉक्स दिलाय -1 आणि पुढे उत्तर दिले तुम्हाला इक्वल टू हाऊ मच, तुम्ही किती येणार 7 आणि तर t3 मायनस t2 इक्वल टू किती होईल 15 मायनस 8 किती होईल 7. करेक्ट. इथं सुद्धा बॉक्स दिला असा. आणि मग d इक्वल टू किती झालं कॉमन डिफरन्स इज 7. असं सिंपल प्रॉब्लेम आहे, ऑलरेडी केले, फक्त ऍक्टिव्हिटी आहे. असे 3 प्रॉब्लेम तुम्ही राहिलेले करायचे. सिंपल गोष्ट आहे. हे कशाला म्हणायचं t1 एकच t1 म्हणलं तर कालच केलेली एक्सरसाइज आहे, फक्त तुम्हाला ऍक्टिव्हिटी म्हणून दिली आणि तो क्वेश्चन तुम्ही पूर्ण करायचा आहे पहिला. ओके. आता क्वेश्चन नंबर 2 आपल्याला त्या फॉर्म्युल्यावर आधारित बघायचा, लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 2 बघू. 1 तुम्ही कंप्लीट करा, तोच रिपीट क्वेश्चन आहे, मी काही घेत नाही, फक्त तुम्हाला ऍक्टिव्हिटी टाइप दिलाय. डिसाइड क्वेश्चन नंबर 2 बघा. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एपी. पहिल्यांदा दिलेली सिक्वेन्स एपी आहे का चेक करा. and then find the 20th टर्म. 20 नंबरची टर्म किती असेल तुम्हाला विचारली ऑफ द प्रोग्रेशन. आणि मग तुम्हाला सिक्वेन्स दिली. सिक्वेन्स काय दिली बघा. सिक्वेन्स काय दिली -12 -5 2 9 16 23 30 and that. पुन्हा रिपीट करतो. -12 -5 -2 9 16 23 and 30. मग ही एपी आहे का अगोदर चेक करा. मग एपी आपण तेच बघायचं की टर्म 1 कोण आहे तर टर्म 1 12 आहे. t2 मायनस t1 करून t इक्वल टू t2 मायनस t1. इथं बरेच जण काल चुकले. -5 मधून -2 सबट्रॅक्ट करा. पुढच्या टर्म मधून मागची करायची. बऱ्याच जणांनी 5 लिहिले इथं, असं एक काल बऱ्याच जणांचं चूक झालेली आहे, ते करेक्शन करा. मग हे किती होईल -5 प्लस 12 इक्वल टू किती होईल 7. करेक्ट. 12 तून 5 गेले किती राहतील 7 राहतील. लक्षात घ्या. अपोजिट साइन आहे सबट्रॅक्शन. अजून एक बघून घ्या. t3 मायनस t2 पुढची घ्या 2 मायनस -5 2 प्लस 5 इक्वल टू 7. अजून एक घ्या. d इक्वल टू t4 मायनस t3 9 मायनस 2 इक्वल टू 7. इथे लिहा डिफरन्स इज कॉन्स्टंट. therefore given sequence is an AP. आता ती एपी झाली आणि मग तुम्हाला प्रश्न विचारला पुढचं की या सिक्वेन्स मधली किंवा एपी मधली t20 नंबरची टर्म किती असेल त्याची व्हॅल्यू विचारली. करेक्ट. मग हे आता काय काय म्हणजे तुम्हाला हे a इक्वल टू किती
A इक्वल टू मीन्स फर्स्ट टर्म मायनस 2. D माहित झाले तुम्हाला. D इक्वल टू किती 7. N इक्वल टू 20 आणि तुम्हाला फाइंड काय करायचं 20व्या नंबरची टर्म किती असेल त्याची व्हॅल्यू विचारली लक्षात घ्या. करेक्ट. A इक्वल टू बघा A सिक्वेन्स आहे तिला ना आपण AP म्हणलं. AP म्हणलं फर्स्ट टर्म. D काढले आपण 7. N किती टर्म नंबर 20 काढायची. N माहित आहे नंबर आहे आणि म्हणून T20 ची किंमत करायची. मग इथं फॉर्म्युला लिहा की Tn इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. T20 इक्वल टू या A ची व्हॅल्यू माहित आहे -12 प्लस N किती 20 मायनस 1 D किती 7. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. 2 मार्काला 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जातो. सगळ्या येण्यासारख्या लक्षात घ्या. 2च फॉर्म्युले ह्या चॅप्टर मध्ये नीट करा. यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. होमवर्क टाकले. अजून वाढली पाहिजे संख्या. व्हिडिओ लवकर बघत जा नंतर ते प्रायव्हेट होतात. आपण आपले लोक आणि इतरत्र लिंक टाकू नका. सहला सहकार्य करा. फ्री मध्ये आपलं इतकं स्वस्त नाही फ्री वाटण्यासारखं. आपलं ऑनलाईन टीचिंग इतकं फ्री नाही की स्वस्त कोणाला फुकट वाटायचं. फुकट वाटणारे भरपूर आहेत क्लासेस. ते तुम्हाला फुकट वाटायले म्हणून आपण लक्ष द्या. दुसऱ्याला टाकू नका. ओके. Tn इक्वल टू T20 मायनस 12 प्लस 20 मायनस 90 इंटू 7. T20 इक्वल टू मायनस 12 प्लस 7 63 6 7 1 6 6 12 ने 13 133 बरोबर आहे 133. आणि याचं सबट्रॅक्शन करा. T20 इक्वल टू 133 मधून 12 गेले की 1 तीनातून 2 गेले 1 तीनातून 1 गेला 2 आणि 1. T20 किती 121. करेक्ट बरोबर आहे. म्हणजे ह्या सिक्वेन्स मधली अर्थ कळायला का बघा. या सिक्वेन्स मधली टर्म नंबर की टर्म नंबर 1 टर्म नंबर 2 टर्म नंबर 3 टर्म नंबर 4 5 6 7 आता पुढे जी टर्म येणार आहे 20 त्याच्यावर तिची व्हॅल्यू किती असणार आहे 121 आहे. असा अर्थ आहे. हे मीनिंग कळते का अगोदर नीट बघा. ओके. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. T20 किती येईल 121. कॅल्क्युलेशन नीट करा. अगोदर याचं सबट्रॅक्शन करून मल्टिप्लिकेशन करा लक्षात घ्या. मग अपोजिट साइन ह्या सबट्रॅक्शन 133 मधून 12 गेलेत. मोठ्या संख्येचं चिन्ह मिक्स होऊ देऊ नका. खूप सिंपल आहे. अजून खूप प्रॅक्टिस करायची. सिक्वेन्स कधी कधी एपी दिली जाते डायरेक्ट करताना तर सिक्वेन्स दिली पहिल्यांदा आपण ती एपी आहे की नाही. जर कॉन्स्टंट कॉमन डिफरन्स जर कॉन्स्टंट आला नसता तर एपी झाली नसते आणि मग पुढचा प्रश्नच नाही. पण ती एपी आहे आणि त्याच्यानंतर टर्म नंबर 20 काढलेली. ओके. असा सिंपल प्रॉब्लेम पुढचा घेऊ. असाच आहे. याच्यापेक्षा सिंपल आहे. बघूत आपण. चालेल. खूप प्रॅक्टिस घेणार आहे. तुम्ही करा. मी भरपूर तुम्हाला करायला देणार आहे. न चुकता करा. क्वेश्चन नंबर 3 बघूत आपण. याच्यातला काय येतो बघा. रीड करतो. टेक्स्ट बुक जवळ राहू द्या. गिवन अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज गिवन एपी इज दिले तुम्हाला. गिवन एपी इज किती आता एपी आहे की 12 16 20 24 फाइंड द 24th term of this progression. तुम्हाला काय विचारले 24th पण 24वी टर्म किती असेल. फाइंड T24 how much. मग आता हियर उत्तर सुरू झालं. फर्स्ट टर्म A इक्वल टू 12 D इक्वल टू T2 मायनस T1 कोणतं एक काढा. 16 तून 12 गेले किती राहते 4. 20 तून 16 4 4 म्हणजे किती होते 16 मायनस 12 बरोबर 4. म्हणून D किती असेल 4. N किती आहे N इक्वल टू 25 N इक्वल टू 24 आणि तुम्हाला विचारलंय T24 हाऊ मच. सगळी तयारी झाली. फॉर्म्युला तयार. फॉर्म्युल्याचा वापर करायचा काहीच नाही. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. 2 मार्काला 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो.
आणि मग Tn इक्वल टू करेक्ट Tn इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी फॉर्म्युला वापरला. नाव Tn सगळं तयार केले. चला A का किती, डी किती 4, n किती 24, टी 24 विचारलाय. ह्या सिरीज मधली, ह्या सिक्वेन्स मधली किंवा ह्या एपी मधली किती नंबरची, 24व्या नंबरची व्हॅल्यू किती असेल, किती नंबरची काढू शकतात न करता, नाही तर मोजत बसले तसं जमणार नाही. आणि मग T24 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे 12 प्लस n 24 मायनस 1 आणि डी किती आहे 4 इक्वल टू 12 प्लस 23 इंटू 4. अगोदर ऍडिशन करू नका, डेंजर. क्रमाने येणारी गुणाकार क्रिया. T24 इक्वल टू 12 प्लस 4 त्रिक 12, चालेल 1 4 2 8 आणि 1 9 करेक्ट. 4 त्रिक 12, 4 2 8 आणि त्याचं ऍडिशन करा. T24 इक्वल टू 104 करेक्ट. ह्या एपी मधली 24व्या नंबरच्या टर्मची किंमत, टी म्हणजे टर्म किती असेल 104. सिंपल गणित आहे, सगळ्याला येण्यासारखा भाग आहे. मनाने येत असेल तर मनाने करा, स्टील करा, तुम्ही सोडवू शकता एक्झरसाइज. नंतर व्हिडिओ पहा, पर्याय 2 सगळ्या व्हिडिओ पहा, पुन्हा मनाने करा. ही एक्झरसाइज तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये लिहायची आहे आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. ओके, आता 4th नंबरचा बघू. खूप छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, आपण पटपट बघू. पुढे थोडेसे आवड होत चालते ते बघू. 4 नंबरचा बघू पुन्हा. फाइंड 19th टर्म P19 विचारली ऑफ AP ऑफ द गिवन AP किती दिलाय, गिवन AP इज, मी डायरेक्ट करतो, गिवन AP इज काय दिलाय तुम्हाला 7 13 19 25 साधा प्रश्न आहे, सरळ प्रश्न आहे. ही 19 टर्म विचारली आणि मग T19 इक्वल टू हाऊ मच विचारले. A इक्वल टू 7, D इक्वल टू 13 मायनस 7 इक्वल टू किती होईल 6 किंवा 19 मधून 30 वजा करा, डायरेक्ट नंतर 6 येईल. आणि n इक्वल टू 90. मग Tn इक्वल टू, नाव Tn इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू T19 टर्म नंबर 19 A 7 प्लस n किती आहे 19 मायनस 1, D इज 6 करेक्ट. T19 इक्वल टू 7 प्लस 18 इंटू 6. T19 इक्वल टू, ऍडिशन करू नका, अगोदर मल्टिप्लिकेशन क्रिया पूर्ण करा. 7 प्लस 6 8 48 40 4 6 1 6 108 बरोबर आहे. 6 8 48 40 4 6 1 6 4 10 आणि त्याचं ऍडिशन करा. T19 इक्वल टू 150 करेक्ट. T19 इक्वल टू 150. 19th टर्म ऑफ AP खाली उतरलेलं तर खूप चांगलंच आहे, मग एवढं ठेवलं तरी चालतंय. 115 ओके. अशी छोटे छोटे गणित आहेत. 5 नंबरचं असंच आहे, आपण बघू सेम तसं आहे. तुम्ही टेक्स्ट बुक नीट बघा. 5 नंबरचं असंच आहे. गिवन AP इज काय झाले 9 4 -1 -6 -11 आणि तुम्हाला A किती आहे मग इथं 9, D किती आहे 4 -9 डेंजर आहे, लक्षात घ्या. 9 - 4 ऍडजस्ट करायचं नाही, जे येईल तेच किती येईल -5. आणि तुम्हाला T किती विचारलंय, फाइंड T27 हाऊ मच n इक्वल टू 27. थोडं D ची काळजी घ्या, ऍडजस्ट करायचं नाही. आपल्याला वाटतं प्लस असेल D, असं काही नाही. ओके. Tn इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. T27
27 आहे का बघा. T27 विचारा 9 4 -1 -6 -11 A9 फर्स्ट टर्म करेक्ट. आणि T27 इक्वल टू A ची व्हॅल्यू किती बघा 9 N27 -1 आणि D ला ब्रॅकेट मध्ये टाका कारण तो मायनस आहे. नाही तर अर्ध चुकन -5 असं जर केलं तर चुकलं. याचा अर्थ ते 3 टर्म वेगळे आहेत. म्हणून काळजी घ्यायची. तुम्ही असं टाकली की एक टर्म झाली, ही दुसरी टर्म झाली आणि तिसरी टर्म झाली. म्हणून तिथं काळजी घ्यायची. याला ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. छोटी गोष्ट पण मोठी आहे. नाही तर आपण पटकन चुकतो ते. आणि मग T27 9 + 28 × -5 अगोदर हे करा 26 सॉरी सबट्रॅक्शन केलं 9 प्लस मायनस होईल प्लस मायनस मायनस आणि मग 6 पंचे 30 हातच्या 3 5 2 10 3 13 T27 मायनस मोठ्या संख्येचे चिन्ह 121 ओके. मायनस येईल लक्षात घ्या. असू द्या मायनस कारण ह्या पुढे बघा ते मायनस मायनस होत चालले आहेत. आणि म्हणून T27 ची व्हॅल्यू किती होईल -121 ओके. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. याच्या पुढे थोडेसे अवघड बघायचे आपल्याला. थोडं बदलत राहील. आता 6 नंबरचा प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. हे समजायला का बघा खूप एक्झाम्पल आहे. सिंपल जनरल आहे काहीच नाही. फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला 20 वेळा लिहून काढायचा आहे. लक्षात घ्या. टाकायचं आपली पद्धत विसरायची नाही. ओके काय हरकत नाही. बघूत आपण पुढचा 6 नंबरचा प्रॉब्लेम बघू. थोडासा आता बदलू नाही. आतापर्यंत सरळ होते आपल्याला टर्म काढायचे होते. आता काय केलं फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स. किती 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. 3 डिजिट नंबर्स पण कसे त्याला 5 ने भाग झाले असे किती असतील नंबर विचारले तुम्हाला संख्या. अशा संख्या किती असतील तर आपण बघू शकतो. मग पहिल्यांदा काय लिहायचं 3 डिजिट नंबर 3 डिजिट नॅचरल नंबर्स are divisible by 5 तर कोण असेल 5 ने भाग जाणारी पहिली म्हणजे 3 अंकी संख्या 2 अंकी 99 3 अंकी किती होईल 100. ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 असतात त्याला कितीने भाग जात असतो 5. मग 101 जमन का 3 डिजिट आहे पण 5 ने निश्चित भाग जातो का नाही. 102 जमन का नाही. मग ते 100 म्हणजे 5 च्या पुढे 105 110 115 120 करेक्ट. ज्या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेसला 0 आणि 5 असतात अशाच 5 ने सगळ्या डिजिट म्हणतो 3 अंकी संख्या. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती 100 आणि तिला 5 ने भाग जातो युनिट प्लेसला 0 आहे. अशा संख्या आपण जर घेतल्या तर डॅड 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 अशी लास्ट टर्म कोणती 3 डिजिट. कारण की ती येईल किती बघा आता 900 किती होईल 95 करेक्ट. 900 3 अंकी अशी संख्या होती. तर अशा 5 ने भाग झालेल्या किती संख्या असतील म्हणतो तो. कुठून कुठं 100 to 995 पर्यंत लक्षात घ्या. कारण त्याच्या पुढची येणार आहे 1000 4 अंकी येणार आहे. 3 अंकी सर्वात शेवटची संख्या म्हणजे TN माहिती आहे तुम्हाला. आता लास्ट टर्म माहिती लास्ट टर्म याच्यातली लास्ट टर्म माहिती आहे आपल्याला. इन्फानाइट नाही फर्स्ट टर्म माहिती आहे. मग हे आणि हे AP आहे. हे AP हे कारण याच्यातला डिफरन्स कितीचा आहे 5 चा आहे. लक्षात घ्या 995 काय घेतलं लक्षात लास्ट टर्म आहे. त्याच्यानंतर 5 येणार 1000 पण ते 4 अंकी. मग हे A इक्वल टू किती होईल 100 D इक्वल टू किती येईल 5 करेक्ट. आणि TN माहिती आहे तुम्हाला म्हणजे लास्ट टर्म माहिती आहे तुम्हाला 990 n टर्म लास्ट टर्म म्हणलं तरी चालतंय. आणि तुम्हाला इथं n विचारलं अशा किती संख्या मोजत पाहिजे नाही 100 1 2 3 4 असं नाही. त्यासाठी फॉर्म्युला आहे शॉर्टकट. फॉर्म्युला म्हणजे काय असतो शॉर्टकट. आणि मग TN चा फॉर्म्युला यूज करा A plus n minus 1 into B. TN ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 995. A माहिती आहे किती 100 प्लस n काढायचा आहे -1 D किती आहे 5
लक्षात घ्या nth टर्म माहिती आहे तुम्हाला, पण ती कितवी nth टर्म माहित नाही आपल्याला, कितवी संख्या आहे ती माहित नाही, ते तर काढायचं आपल्याला. अशा किती संख्या असतील याच्यामध्ये. आणि मग 995 इक्वल टू 100 प्लस तुम्ही तर करू शकता 5n किंवा इकडे हे 5n मायनस 5 याने याला मल्टिप्लाय 5n मायनस 5 आणि मग किती होईल 995 इक्वल टू याच्यातून फक्त 95 प्लस 5n याचं पक्षांतर करा. एकच समीकरण इक्वेशन इन वन व्हेरिएबल आलं 995 मायनस 95 इक्वल टू 5n आणि मग किती येईल याचं 900 इक्वल टू 5n 900 अपॉन 5 इक्वल टू n 5 एक 5 5 एक 5 4 राहिले 5 8 40 आणि 0 180. खाली आन्सर पूर्ण वाक्यात लिहा. काय लिहिता येईल पूर्ण वाक्यात आन्सर लिहायचं पैकी किती लिहिता येईल हाऊ मेनी म्हणता येईल किती 180 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय किती 5 180 आन्सर लिहून टाका 180 नंबर्स आन्सर लिहिता येईल आपल्याला शेवट. हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर हाऊ मेनीच्या ऐवजी काय लिहिणार 180 3 डिजिट नॅचरल नंबर्स किती ताशे 180 असणारे लक्षात घ्या की ज्याला 5 ने निश्चय भाग जातो. ओके आन्सर लिहा इथं पूर्ण इथं आन्सर लिहून देतो. आन्सर 180 3 डिजिट natural numbers are divisible by 5 अशी 180 संख्या आहेत लक्षात घ्या. किती संख्या सगळ्या टर्म किती टर्म आहे 180 टर्म्स असले तरी चालतं. देयर आर 180 टर्म्स 3 डिजिट नंबर टर्म्स म्हणलं तरी चालतंय. 180 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय किती 5. ओके अशा किती 180 टर्म सिंपल गणित आहे थोडंसं नीट लक्ष द्या. चालेल असंच दुसरा आहे बघूत आपण. सेवन नंबरचा बघू. छोटे छोटे गणित असे अशा पद्धतीचे मी तुम्हाला करायला देणार आहे. 7 नंबरचा बघू आता. करेक्ट 7 नंबरचा बघा 11th term and 21st term of AP are 16 and 29 respectively. Then find the 41th term of that AP. Repeat करतो प्रॉब्लेम टेक्स्टबुक जवळ जा. The 11th term and 21st term 11th term काय दिले बघा T11 दिली 11th आणि T21 टर्म दिली. म्हणजे टर्म नंबर 11 ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 16 आणि टर्म नंबर 21 ची व्हॅल्यू किती दिली 29. करेक्ट. आणि तुम्हाला विचारले टर्म नंबर 41 हाऊ मच एवढंच दिले. लक्षात घ्या खूप महत्त्वाचं गणित आहे. 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. पुन्हा आता आपल्याला पहिला चॅप्टर आठवत असेल तर याचा यूज करायचा. मग टर्म नंबर 11 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली. लक्षात घ्या. नाव हियर Tn equal to a plus n minus 1 into d. T11 equal to a माहित नाही आपल्याला 11 minus 1 into d सुद्धा माहित नाही. T11 equal to T11 ची व्हॅल्यू दिली मात्र किती 16 equal to a plus 10d याला 1 मानूया. Also Tn equal to पुन्हा फॉर्म्युला वापरा a plus n minus 1 into d. T21 दुसरं घेतलं पहिलं झालं तर दुसरं T21 equal to a माहित नाही n21 minus 1 into d. T21 ची व्हॅल्यू माहित आहे 29. करेक्ट इज इक्वल टू a plus 20d याला 2 नाव द्या. तुमच्या लक्षात असणे दोन काय सायमल्टेनियस इक्वेशन आले सॉल्व करा. नाव दोन्ही एकत्र करा.
Now a plus 10d equal to 16 equation number 1 and a plus 20d equation number 29 equation number 2 आणि मग सबट्रॅक्शन करा मायनस 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 1 मायनस 2 पहिला चॅप्टर का बरोबर आहे काही केलं नाही T11 ची व्हॅल्यू मांडली T11 a प्लस n माहिती आहे तुम्हाला 11 मायनस 1 इंटू डी टर्म नंबर 11 पण T11 ची व्हॅल्यू मध्ये 11व्या टर्मची किंमत 16 दिली तुम्हाला त्याच्यावर एक इक्वेशन फाइंड आउट केलं नंतर T21 ची व्हॅल्यू दिली त्याच्यावर दुसरं इक्वेशन फाइंड केलं आणि तुम्हाला विचारले आता कोणतं T14 काढू त्यासाठी a आणि d माहिती असणं गरजेचं आहे आणि मग a कटले मायनस 10d आता 29 मधून 16 गेले किती राहतील बघा 29 किती मायनस 13 राहतील का बघा 9 ने 10 16 16 4 9 4 13 करेक्ट मायनस 10d इक्वल टू मायनस 13 नावातून 6 गेले 3 4 प्लस t इक्वल टू 13 अपॉन 10 असं ठेवा किंवा किती होईल ते 1.3 पुट इन 1 a plus 10 into d ची व्हॅल्यू 13 upon 10 equal to 16 10 10 कटले a equal to 16 minus 13 a equal to 3 आता a माहित झाले d माहित झाले तुम्हाला आता काय विचारले पुन्हा आता तिसऱ्यांदा रिपीट करा फॉर्म्युला एकदा इथं वापरला एकदा इथं वापरला नाउ tn equal to a plus n minus 1 into d T41 विचारले तुम्हाला काढता येईल आता T41 ची व्हॅल्यू a माहित आहे 3 प्लस n माहित आहे 41 minus 1 आणि d ची व्हॅल्यू किती 13 अपॉन 10 कसं आहे चालतंय त्या पॉइंट मध्ये गेली तरी चालते T41 equal to 3 plus 40 into 13 upon 10 10 का काटाकाटी करते 40 T41 equal to 3 आणि 13 52 T41 equal to 52 टर्म नंबर 41 ची व्हॅल्यू किती असेल 55 असेल करेक्ट ओके बघा सिंपल प्रॉब्लेम होता 7 नंबरचा असा एक्झाम मध्ये येऊ शकतो इक्वेशन फाइंड आउट करू शकता ओके 8 नंबरचा बघूत आता काय केलं लक्षात आलं सुद्धा मला त्याच टेक्निक आहेत फक्त कधी तुम्हाला n विचारली जाऊ शकते कधी d विचारली जाऊ शकते कधी a विचारली जाऊ शकते लक्षात घ्या एक्सरसाइज मध्ये सिंपल आहे तरी प्रॉब्लेम सेट मध्ये वेगळे तुम्हाला कोणते विचार tn विचारलं जाऊ शकतं n विचारलं जाऊ शकतं a विचारलं जाऊ शकतं d विचारलं जाऊ शकतं ओके 8 नंबरचा बघूत आता प्रॉब्लेम याच्यापेक्षा सिंपल आहे बघूत आपण काय म्हणतो तो given AP is 8 number the problem given AP is 11 8 5 2 dash in this AP which term is number minus 151 काय विचारलं त्यांनी की tn यातली कोणती टर्म minus 151 असेल म्हणजे तुम्हाला इथे n विचारले हाऊ मच tn दिली यात अशी एक टर्म येणार आहे अशी टर्म येणार आहे पुढे कोणती -151 तिला आपण tn म्हणणार आहे तर ती किती नंबरची असेल हाऊ मच पुन्हा सांगतो रिपीट करतो क्वेश्चन 11 8 5 2 इन दिस AP which term is number -151 म्हणजे तुम्हाला n विचारली कोणती टर्म असेल की जी -151 असेल त्याची व्हॅल्यू तर आपल्याला n विचारली मग a किती आहे 11 b किती आहे 8 -11 करायचं 11 -8 करायचं नाही आपण पटकन 11 -8 करून टाकतो मग 8 -11 किती असेल -3 डेंजर गतिरोधक धोका 11 तून 8 गेले लक्षात घ्या -3 आणि मग tn चा फॉर्म्युला वापरा a
n minus 1 into t. tn ची व्हॅल्यू minus 151 a equal to a किती आहे 11 प्लस n माहित नाही -1 d ची कंसात टाका -3 minus 151 equal to 11 minus 3n plus 3 या -3 याला मल्टिप्लाय केलं आणि मायनस मायनस प्लस झाले -3n minus 151 equal to 11 plus 3 14 minus 3 याला इकडे पाठवा हे तिकडे पाठवा 3n equal to 14 plus 150 3n equal to 4 आणि 5 5 आणि 155 करेक्ट 151 प्लस 165 4 आणि 5 होते 5 आणि 6 165 3n equal to so n equal to 165 upon 3 डिवाइड करा 3 एक 3 3 5 15 3 n equal मग काय विचारले तुम्हाला which term काय विचारले which term म्हणा किती म्हणता येईल 15th term 55th term of AP is किती -151 आन्सर लिहायचा अशा वेळेस 55वी टर्म हे किती असेल -151 असेल लक्षात घ्या अशी 55वी टर्म असेल तिची व्हॅल्यू किती असेल -151 असेल लक्षात घ्या सिंपल आहे ओके 9 नंबरचा प्रॉब्लेम बघू in the natural numbers from 10 to 250 how many are divisible by 4 हा प्रॉब्लेम 6 नंबर सारखाच आहे तिथं 5 ने डिवाइड होतं मग काय the numbers from 10 to आता किती 10 to 250 are divisible by 4 are divisible 50 divisible by 4 are कोणकोणते असतील आता 4 ने भाग जाणार आहे आता लक्षात घ्या 10 ला 4 ने भाग जात नाही पण 12 ला जातो 12 नंतर किती असेल 16 त्याच्यानंतर किती असेल 20 24 डॅड अप टू 250 ला 4 ने भाग जातो का निश्चय भाग येतो का नाही तर त्याच्या अगोदरची संख्या बघू 248 त्याला जातो कारण की इथं 4 आणि 1 स्थानी युनिट आल्यानंतर 4 ने भाग जातो निश्चित लक्षात घ्या म्हणून इथं आपल्याला a किती आहे 12 b किती आहे 4 tn किती आहे 248 सेम क्वेश्चन नंबर 6 सारखा लक्षात घ्या आणि t आता तुम्हाला n किती आहे अशा किती संख्या असतील कुठं 10 ते 250 च्या मागच्या 3 डिजिट नंबर होते पण इथं नाही 10 ते 250 मध्ये अशा किती संख्या आहेत नंबर्स आहेत टर्म्स आहेत की ज्याला 4 ने निशेष भाग जातो कंप्लीटली आणि मग tn चा फॉर्म्युला वापरा tn a n - 1 d tn किती 248 a ची व्हॅल्यू 12 n - 1 d 4 248 equal to 12 plus हे आहे लक्षात 4n minus 4 248 equal to 8 plus 4n याचं सबट्रॅक्शन केलं आणि मग 248 minus 8 equal to 4n करेक्ट 240 equal to 4n 240 upon 4 equal to n 424 60 अशा किती नंबर आहेत देयर आर लिहून टाका देयर आर 60 terms in AP which are divisible by 4 अशा किती टर्म्स आहेत 10 ते 250 मध्ये की त्याला 4 ने निश्चय भाग जातो अशा 60 टर्म्स आहेत लक्षात घ्या अशा किती टर्म्स आहेत n
60 टर्म्स आहेत, लक्षात घ्या की ज्याला ज्याला कितीने भाग जातो 4ने. तेच गणित रिपीट आहे, मागचं 5चं होतं डिव्हिजन बाय 4. अशी वेगवेगळे तुम्हाला देऊ शकतात. लास्ट प्रॉब्लेम बघू 10 नंबरचा. असा सिंपल आहे. याच्यात तुम्हाला कधी कधी ए सुद्धा विचारलं जातं, डी विचारलं जातं. तर इथं एक्झाम्पल नाही पण प्रॉब्लेम सेट मध्ये असू शकतो एखादा असा प्रॉब्लेम. आपण बघू त्यावेळेस होमवर्क मध्ये देईल एखादा, तुम्ही तो काढू शकता. ए डी काढता येईल तुम्हाला. ओके, लास्ट नंबरचा प्रॉब्लेम बघूत आपण. आणि लास्ट बघायला हरकत नाही आपण. खूप सिंपल आहे, याच्यापेक्षा सिंपल आहे. मी रीड करतो, 2 वेळा वाचतो तो. In an AP 17th term is 7 more than its 10th term. Find the common difference. एकच विचारलंय, कॉमन डिफरन्स विचारलंय. पुन्हा रीड करतो अजून एकदा. In an AP 17th term, बघा Tn equal to A plus n minus 1 into D. T17 आपण काढू घेऊ. Here Tn का बना A plus 17 minus 1 into D. T17 equal to A plus 16D. याला एक नाव आहे. एवढंच दिले आपल्याला माहिती. And is ती 7 मोर आहे. If its 10th term 10 नंबरच्या also Tn equal to A plus n minus 1 into D. T10 equal to T10 equal to काय होईल A plus 10 minus 1 into D. T10 equal to A plus 9D. याला 2 नाव आहे. बाय गिवन कंडिशन, आता कंडिशन कडे जाऊ. बाय गिवन कंडिशन काय म्हणतो की 17 टर्म नंबर 17 इज मोर दॅन करांच्या टर्म नंबर 10. कितीने मोर आहे 7 ने मोर आहे. बघा पुन्हा रिपीट करतो. In an AP 17th term is 7 more than 10th term. कंडिशन अशी दिली. मग T70 ची व्हॅल्यू पुट अप करा. A plus 16 plus 16D. T10 किती A plus 9D. A plus 9D plus 7 from 1 and 2. लक्षात ठेवा ही कंडिशन दिली तुम्हाला की 17 नंबरची टर्म 10व्या टर्म पेक्षा 7 ने जास्त आहे. निश्चित असणार आहे. 10व्या टर्मची व्हॅल्यू किती A plus 9D. 17व्या टर्मची व्हॅल्यू किती A plus 16D. हे काय होते कॅन्सल करा. इकडे आल्यानंतर ते मायनस होते. मग काय होते 16D minus 9D equal to 7. आणि मग किती होते बघा ते 16 मधून 9 गेले काय होते 7D equal to 7. D equal to 7 by 7. D equal to 1. मग काय विचारले तुम्हाला कॉमन डिफरन्स इक्वल टू 1. सिंपल प्रॉब्लेम आहे, आपण करू शकतो. ओके, इथं ही एक्सरसाइज संपली. याच्यावर मी तुम्हाला भरपूर सराव 20-25 गणित तुम्हाला 20 पर्यंत निश्चित देईन. तुम्ही ते केलेच पाहिजे. सिंपल आहे. याच्यावर एक अजून दुसरा फॉर्म्युला आहे. चॅप्टर संपतोय. खूप सिंपल चॅप्टर आहे. कालची एक्सरसाइज बऱ्याच जणांनी केली, सिंपल होती आली. ही आहे आणि पुढची अशीच आहे. आणि त्याच्या वर्ड प्रॉब्लेम आहेत. पुन्हा दोन्हीचा मिक्स वापर करायचा आहे. आणि हा सोपा चॅप्टर आहे, आपण तो फिनिश करू शकतो. आज इथंच थांबू. हा व्हिडिओ तुम्ही पटपट बघायचा आहे, लक्षात घ्या. आणि दुसऱ्याला लिंक टाकू नका, सहकार्य करा. कशामुळे टाकतात तुम्ही मला मिळत कळत नाही. तुम्ही तुमचा अभ्यास करा, तुम्ही तुमचा बघा, दुसऱ्याला टाकू नका. आपण तो अनलिस्टेड केलाय, प्रायव्हेट सुद्धा करतो मी लगेच 24 तासानंतर तो प्रायव्हेट, मग तो कोणाला दिसत नाही. माझा मागचा व्हिडिओ तुम्हाला कोणाला दिसणार नाही आता. ओके, जरी एखाद्याचा तुमच्यात राहिला तर मी त्याला टाकू शकतो वैयक्तिक. तुम्ही तशी रिक्वेस्ट करा, सर माझा हा बघायचा राहिला, तर तसं मी तुम्हाला वैयक्तिक टाकेन. तुम्ही ईमेल टाकायचा आहे, तुमचा नंबर वडिलाचा तुमचा ईमेल नंबर, मग तुम्हाला तो पुन्हा दाखवू शकतो मी. काही घाबरून जायचं काम नाही की आता आपलं वीज मागचं गेलं असं नाही. तुम्ही जितके वेळा म्हणता तितकं मी तुम्हाला टाकेन, पण दुसऱ्याला व्हायरल करू नका, तेवढीच रिक्वेस्ट आहे. ओके, आज इथं थांबू. थँक्यू.